सुंदर अशी चमचमीत मसाला भेंडी बनवली आहे. तर हा संपूर्ण बेत संकष्ट चतुर्थीचा उपवास सोडवण्याकरिता बनवला आहे. चला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण काही शेंगदाणे घेतले आहेत. जवळपास हे अर्धी ते पाऊण वाटी शेंगदाणे आहेत. हे चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहेत आपल्याला. भाजल्यानंतर एका ताटलीमध्ये ओतून घ्यायचे आहेत. थोड्या वेळासाठी थंड होण्यासाठी ठेवायचे आहेत. आता सोबतच पोहे खाण्याचा 1 चमचा इतके मी सफेद तीळ घेतले आहेत. ते देखील आपल्याला चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहेत. आता तीळ जेव्हा तडतड उडायला लागतील तेव्हा समजायचं की चांगले खरपूस भाजले आहेत. भाजल्यानंतर ते एका ताटलीमध्ये काढून घ्यायचे आहेत. आता दोन्ही थंड होऊ द्यायचं आणि लगेचच आपण याला मिक्सर जारमध्ये घालून वाटून घेणार आहोत. आता सगळ्यात आधी तीळ वाटून घ्यायचे म्हणजे ते व्यवस्थित बारीक होतात. आणि जर दोन्ही एकत्र केलं तर मग तीळ फारसे बारीक होत नाही. त्यामुळे सगळ्यात आधी तीळ बारीक करून घ्यायचे. तर चला मी आता याला 1 ते 2 वेळा फिरवून घेते. तर या प्रकारे आपल्याला तीळ जे आहे ते बारीक करून घ्यायचे आहेत. आता यामध्येच मी ओतते शेंगदाणे भाजलेले. हे देखील आपल्याला 1 ते 2 वेळा व्यवस्थित फिरून घ्यायचे आहेत. जास्त जाडही नाही ठेवायचं आणि जास्त बारीकही नाही करायचं. असं मध्यम जाडीमध्ये आपल्याला जी भरड आहे ती ठेवायची आहे. आता एका ताटलीमध्ये ओतून घेऊया. आता यामध्ये आपले बेसिक मसाले टाकायचे, जसं हळद, घरचा बनवलेला मसाला, लाल तिखट, धना पावडर आणि चवीनुसार मीठ. सगळे जिन्नस एकत्र मिक्स करून घेऊया. ही चमचमीत बनणारी भेंडी अतिशय बनवायला सोपी आहे, पण खायला 1 नंबर लागते. आता इथे मी काही कोवळी भेंडी स्वच्छ धुवून उभी चिरून घेतली आहे. हे पहा, या प्रकारे मी असे काप मारून घेतले आहे मध्ये. तर बनवलेला मसाला आता भेंडीमध्ये भरून घेऊया. भेंडी बनवताना मी काही टिप्स सांगितल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अजिबात स्किप करू नका. तर हे पहा, या प्रकारे आपण सगळा मसाला असा भेंडीमध्ये भरून घेऊया. मसाला व्यवस्थित भरल्यामुळे भेंडीची जी चव आहे ती अजूनच द्विगुणित होते आणि छान लागते चवीला. कुणाला जर भेंडी आवडत नसेल तर ते देखील अगदी आवडीने खातील अशी ही चमचमीत भेंडी बनते. तर या प्रकारे मी सगळ्या भेंडीमध्ये मसाला भरून घेतला आहे. जो उरलेला आहे मसाला तो मी एका बाजूला ठेवला आहे. आता कढईमध्ये 1 ते 2 चमचे तेल टाकून घेऊया आणि लगेचच यामध्ये 3 ते 4 लसूण पाकळ्या ठेचलेल्या टाकल्यात. त्यामुळे आपली भेंडी छान लागते स्वादाला. मिक्स करून घेऊया आणि सोबतच मी इथे फोडणी बनवली आहे लसूण आणि खोबऱ्याची, ती देखील टाकून घेऊया. लसूण आणि खोबरं एकत्र वाटून घेतलं आहे, त्याचीच ही फोडणी आहे. मी बनवून ठेवलेली आहे. त्यामुळे जेव्हा पण मी अशी भाजी बनवते त्यासाठी पटकन वापरायला बरं पडतं. तर चला, भरलेली सगळी भेंडी यामध्ये टाकून देऊया. आता जो उरलेला मसाला आहे तो आपल्याला थोडा वेळ असंच ठेवायचा आहे बाजूला. आता गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि एकसारखं हलवून घ्यायचं म्हणजे खाली लागणार नाही भेंडी. यावर झाकण ठेवून 1 ते 2-3 वेळा वाफ काढून घ्यायची, म्हणजे भेंडी शिजायला लागते आणि मऊ बनायला लागते. तर अशीच हलवून घ्यायची आहे आपल्याला मधून-मधून भेंडी. आता यामध्ये आपल्याला चिकटपणा कमी करण्यासाठी थोडासा बेसन पिठाचा वापर करायचा आहे. तर इथे मी पोहे खाण्याचा 1 चमचा इतकं बेसन पीठ वापरत आहे. बेसन पिठामुळे आपल्या भेंडीला चव देखील चांगली येते आणि चिकट देखील होत नाही भेंडी. तर चला एकत्र हलवून घेऊया हे व्यवस्थित. आता परत एकदा झाकण ठेवून परत एकदा वाफ काढून घ्यायची आहे. आता झाकण ठेवल्यामुळे भेंडी पटकन शिजायला मदत होते. तर असंच आपल्याला 2 ते 3 वेळा व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. झाकण ठेवून वाफ काढत असंच शिजवून घ्यायची आहे भेंडी. तर परत एकदा झाकण ठेवून देऊया. 15 मिनिटांमध्ये आपली ही भेंडी तयार होते. आता यामध्ये मॅगी मसाला वापरत आहे मी, त्यामुळे छान असा फ्लेवर येतो आपल्या भेंडीला. भेंडी जेव्हा शिजतेल तेव्हाच मॅगी मसाल्याचा वापर करायचा आहे, म्हणजे मसाल्याचा फ्लेवर भेंडीमध्ये तसाच राहतो. हलवून घेऊया. जो उरलेला आपला मसाला होता तो यामध्ये टाकून देणार आहोत आपण. भेंडी आपली बऱ्यापैकी शिजली आहे. परत एकदा उरलेला मसाला टाकून परत एकदा वाफ काढून घेऊया, म्हणजे सगळा उर्वरित मसाला जे आहे तो तेलकट होऊन जाईल आणि भेंडीसारखा व्यवस्थित मिक्स होऊन जाईल. तर या प्रकारे आपण व्यवस्थित हलवून घेऊया. झाकण ठेवून देऊया.
आता यामध्ये थोडासा आपल्याला लोणच्याचा वापर करायचा आहे. जर तुमच्याकडे लोणचं नसेल तर तुम्ही लिंबाच्या रसाचा देखील वापर करू शकता, ज्यामुळे आपली भेंडी अजिबात चिकट होत नाही. तर चला, इथे मी 1 ते 2 फोडी इतक्या आंब्याच्या लोणचं आहे ते वापरत आहे. त्यामुळे जी आपली भेंडी आहे त्याची देखील चव छान येते आणि चिकट देखील होत नाही. तर चला, एकसारखं हलवून घेऊया. तर इथे आपली चमचमीत अशी भेंडी तयार झाली आहे. तर चला, वरून टाकून देऊया चिरलेली कोथिंबीर. एकदम झटपट बनते 15 मिनिटांमध्ये. जर तुमच्याकडे कमी वेळ असेल तर तुम्ही ही चमचमीत भाजी नक्की करू शकता, टिफिनसाठी किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी देखील. तर चला, इथे आपली ही चमचमीत भाजी तयार झाली आहे. आता यासोबतच मी पुऱ्यांचा बेत बनवला होता. तर चला, आता आपण पुरी बनवून घेऊया. आता पुरी लाटताना इथे मी कोरड्या पिठाचा वापर करत आहे, कारण जेव्हा तेल वापरतो त्यामुळे सगळेच भांडे, हात सगळंच तेलकट होतं. त्यामुळे मी शक्यतो कोरड्या पिठाचा वापर करते. तर पुरी मी एकसारखी लाटून घेतली आहे. थोडीशी मोठी ठेवली आहे. तर छान अशी टम्म फुगली आहे पुरी, ते तुम्ही पाहू शकता. कधीतरी असं तेलकट छान लागतं खायला, म्हणून थोडासा वेगळ्या अंदाजामध्ये बनवलं आहे. तर चला, पुरी देखील झाली आहे आणि इतर देखील माझी तयारी झाली आहे. प्लेटिंग करून घेऊया. तर इथे मी उपवास सोडण्याकरता डाळ-भात देखील बनवला आहे आणि आपली ही चमचमीत बनवलेली भेंडी सोबतच पुरी, काही तळणीचे पदार्थ आणि गोडामध्ये बनवले होते. चतुर्थी विशेष मी कलाकंद मोदक बनवले आहेत. रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही चॅनलवर नक्की व्हिजिट करू शकता. तर चला, ही झाली सगळी आपली आजची तयारी. तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. परत भेटूया अशाच नवीन सोप्या रेसिपी सोबत. तोपर्यंत खात रहा, खुश रहा. धन्यवाद.